तर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरई फाटा ते ढेकाळे या ठिकाणी महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय। डोंगराचं पाणी थेट महामार्गावर उतरलं, त्यामुळे महामार्गावरती पूर परिस्थिती आहे। महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी नावेद शेख यांच्याकडून घेऊया। नावेद, आपण पाहू शकतो आता मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मोठमोठ्या गाड्या सुद्धा या ठिकाणी अडकल्या आहे, काय अपडेट? नक्कीच सेजल, आज सकाळी पालघर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गही पाण्याखाली गेलेला आहे। वरई आणि ढेकाळे दरम्यानच्या फन हॉटेलच्या भागामध्ये गुजरात वाहिनी ही पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। महामार्गावर कमीत कमी 4 ते 5 फूट पाणी साचलेलं आहे। एक आपण तिथे डिफेंडर गाडी सुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि गुजरात वाहिनीवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। ट्रॅफिक जाम झालेलं आहे आणि यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय झालेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा पावसामुळे हाच रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती। अगदीच धन्यवाद नावेद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।